तुम्ही लांब घुसायला बघू नका, हे आंदोलन लय मोठं होणार आहे आणि ते देशभर पसरणार आहे. हे वाक्य होतं मनोज जरांगे पाटील यांचं. 19 जानेवारीला सरकारच्या शिष्टमंडळाशी बोलताना असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि आज त्यांचं हे बोलणं खरं होताना दिसतंय. एका सामान्य शेतकरी घरातला माणूस एका भल्या मोठ्या राज्याच्या राजधानीच्या दिशेनं कूच करतोय आणि तेही हजार 10,000 नाही तर लाखो कोटींच्या जनसमुदायाच्या साथीनं आणि काटेकोर नियोजनबद्धतेनं. 20 जानेवारीपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर 26 जानेवारीला मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आणि तिथंच उपोषणाला बसणार असा अल्टिमेटम जरांगेंनी सरकारला दिला होता आणि त्यानुसार 20 जानेवारीला जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण पायी दिंडी मुंबईकडे रवाना झाली. गावागावात या मोर्चाचं जंगी स्वागत होते. एक मराठा लाख मराठा असे नारे, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हेच्या घोषणा, हार फुलांची उधळण, माता भगिनींकडून ठिकठिकाणी औक्षण, तरुणांची आणि समवयस्कांची साथ, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि चिमुरड्यांची आम्हाला आरक्षण घेऊनच या अशी साधमनी ठेवून जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेत. 28 ऑगस्टला जरांगेंनी आपला लढा सुरू केला. आज जवळपास 5 महिने होत आले पण जरांगेंनी आपली मागणी ना कधी सोडली ना त्या मागणीशी कधी तडजोड केली. आणि मग ह्यो माणूस काय मॅनेज होणाऱ्यातला दिसत नाही अशा चर्चा चौकाचौकात सुरू झाल्या आणि त्यामुळेच मराठा समाज एकजुटीनं त्यांच्या पाठीशी उभा आहे असं बोललं जाऊ लागलं. तर मग खरंच जरांगे पाटील मॅनेज होत नाहीत का? अशी काय कारणं आहेत की ज्यामुळं महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या आंदोलनाला समर्थपणे पाठिंबा देत आहे? जरांगे पाटलांना मॅनेज करणं सरकारसाठी का अवघड आहे आणि त्यांचं मॅनेज न होणं महाराष्ट्र सरकारसाठी डोकेदुखी ठरतंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विषयच बाहेर आहे. आंतरवली सराटी या गावाचं नाव 5 महिन्यांपूर्वीपर्यंत कोणाच्या ऐकण्यात सुद्धा नव्हतं. याच गावात 28 ऑगस्ट 2023ला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी आंदोलनाला सुरुवात केली. त्याच दरम्यान जालन्यात होणाऱ्या सरकारच्या सरकार आपलं दारी कार्यक्रमात सरकारकडून जरांगेंना काहीतरी आश्वासन दिलं जाणार आणि जरांगे आपलं आंदोलन थांबवणार असं बऱ्याच लोकांना वाटत होतं. पण अशातच शांततेत चाललेल्या या आंदोलनावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. आया बहिणींची डोकी फुटली आणि मग या आंदोलनाची दखल अखंड महाराष्ट्रानं घेतली. एकट्या जरांगेंनी अख्खं मंत्रिमंडळ हलवण्याची धमक दाखवली. राज्यातले सगळे बडे नेते, मंत्रिमंडळातले मंत्री इथपर्यंत की स्वतः मुख्यमंत्री सुद्धा त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी तिथे येऊन गेले आणि आपण आरक्षण देणार आहोत आणि त्यासाठी कमिटी सुद्धा स्थापन करत आहोत या आश्वासनावर जरांगेंनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. पण आता थोडा काळ का होईना जरांगे दम घेतील असं सगळ्यांचाच अंदाज जरांगेंनी मोडीत काढला आणि सरकारला 40 दिवसात निर्णय घेण्याचा अवधी दिला. त्यानंतर पुढच्या काळात त्यांनी पुरावे गोळा करायला सुरुवात केली. महाराष्ट्रातल्या गावागावातून नोंदी सापडल्याचे फोन फिरू लागले आणि सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा जरांगेंशी चर्चा करायला त्यांच्याकडे पोहोचलं. जेवढ्या नोंदी सापडल्या म्हणजे 54 लाख एवढ्या लोकांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या, नाहीतर आझाद मैदानातील आंदोलनासाठी तयार राहा असा एक प्रकारचा इशाराच त्यावेळी जरांगेंनी सरकारच्या शिष्टमंडळाला दिला होता. आणि अर्थातच आपली मागणी मान्य न झाल्यामुळं जरांगेंनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवला. पण एक साधा पायजमा घालणारा, 3 बटनी शर्ट अंगावर चढवलेला आणि गळ्यात भगवा गमछा गुंडाळलेला हा माणूस अख्ख्या सरकारला भिडण्याची ताकद ठेवतो हे बघून सगळ्यांच्याच मनात प्रश्न निर्माण झालाय की हा माणूस मॅनेज कसा काय नाही झाला? तर जरांगेंच्या मॅनेज न होण्यामागची काही कारणं तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. आता पहिलं कारण म्हणजे मुळातच लढाईचा असणारा पिंड. तर मनोज जरांगे पाटील हे लढाऊ कार्यकर्ते. आधी काँग्रेसमध्ये असणाऱ्या जरांगेंनी नंतर स्वतःची शिवबा संघटना काढली आणि गोदाकाठच्या शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन त्यांच्यासाठी आंदोलनं करायला सुरुवात केली. तर मंडळी, गोदाकाठ परिसरातला शेतकरी वर्ग आधीपासूनच गडगंज श्रीमंत शेतकरी म्हणून ओळखला जायचा. पण निसर्गाच्या बदलत्या स्वरूपामुळे आज त्याच शेतकऱ्यांवर मजुरी करून जगण्याची वेळ आली. मग शेती सोडून नोकरी करावी तर मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च परवडत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि या साऱ्या प्रश्नांना घेऊन मनोज जरांगे गेली 20-25 वर्ष आंदोलन करतायत. 2014 साली आरक्षणाच्याच मुद्द्यावरून त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पण जरांगे चर्चेत आले ते कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या मोठ्या आंदोलनामुळे. नंतर 2021ला साष्ट पिंपळगाव इथं 90 दिवस ठिय्या आंदोलन त्यांनी केलं. त्यात 6 दिवसांचं उपोषण सुद्धा होतं. शिवाय 2021लाच मराठा आंदोलनात शहीद झालेल्या आंदोलकांच्या वारसांना मदत मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांच्या या आंदोलनाला यश सुद्धा मिळालं. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांची लढाऊ वृत्ती आहे हे दिसून येतं. आणि त्यामुळेच
ते आपले अंतिम ध्येय साध्य झाल्याशिवाय कोणत्याही आमिषाला बळी पडत नाहीत आणि माघार घेत नाहीत, हेच एकूण त्यांच्या पार्श्वभूमीवरून दिसून येते. आता दुसरा मुद्दा म्हणजे आंदोलनाचं राज्यव्यापी स्वरूप. जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रात नव्हती, पण पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्यामुळे त्यांचं आंदोलन चर्चेत आलं आणि राज्यभरात संतापाची लाट पसरली. राज्यभरातून हजारो मराठा बांधवांनी त्यांना तिथं जाऊन समर्थन दिलं. मग आता हा प्रश्न केवळ मराठवाड्यातील मराठा समाजाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांचा आहे आणि त्यासाठी आपण लढलं पाहिजे, ही भूमिका जरांगेंनी उचलून धरली. मग त्यांना समर्थन देण्यासाठी राज्यातल्या विविध जिल्ह्यात आंदोलनं झाली. सरकारचा निषेध व्यक्त केला जाऊ लागला आणि या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळे आता सगळ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या नजरा जरांगे यांच्यावर लागून आहेत. जरांगे मॅनेज होत नाहीत याचं तिसरं कारण म्हणजे त्यांची सर्वसामान्य माणूस ही ओळख आणि पद पैशाशी आपलं जमत नाही ही भूमिका. उपोषण सुरू केल्यापासूनच जरांगेंची राहणी, त्यांचं बोलणं प्रत्येकालाच आपल्यातलं वाटत आहे. जरांगेंचं निर्भीड आणि सडेतोड, जे मनात आहे तेच ओठावर असणं आणि त्यातही आपल्या बोलीभाषेत बोलणं त्यांच्या सर्वसामान्यपणाची जाणीव करून देतं. शिवाय जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी आपली जमीन विकल्याचं सुद्धा सांगितलं जातं. त्यामुळे आपल्यातलाच एक माणूस आपल्यासाठी लढतोय, यामुळे सर्वसामान्य माणसं जरांगेशी कनेक्ट टिकवून आहेत. मी यांना मॅनेज होत नाही हाच यांचा प्रॉब्लेम आहे. पैसा पदाशी माझं जमत नाही. मी नुसता खाऊन जगण्यासाठी जन्माला नाही आलो आणि त्यामुळं आरक्षण देण्याशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय नाही, या जरांगेंच्या वक्तव्यावरून त्यांची ही लढाऊ वृत्ती ठामपणे दिसून येते. आता पद पैसा हवा असता तर त्यांनी कुठल्या तरी पक्षात प्रवेश करून आपला राजकीय फायदा करून घेतला असता, एखादी आमदारकी मागून घेतली असती. पण हा माणूस असं करणार नाही, असं त्यांच्या जवळचे लोक बोलत असतात. मनोज जरांगेंच्या मित्रांची आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या साथीदारांची एका वृत्तवाहिनीनं मुलाखत घेतली. त्यात ते म्हणतात, साधी 10x10ची खोली आहे त्यांची. आत्तापर्यंत शेणानं सारवायला लागत होतं, आत्ता कुठं साधं कार्पेट टाकलंय खाली. एकदा येऊन तर बघा त्यांचं घर. आणि त्याचमुळं सरकार त्यांच्या ईडी फिडी पण लावू शकत नाही. देऊन देऊन काय देतील? 10 कोटी 100 कोटी, नाहीतर एखादा अध्यक्षपद देतील दादाला. पण आमचा समाज 6 कोटी आहे. मग आमच्या सगळ्यांनी ठरवलं, सगळ्यांकडून 10,000 रुपये द्यायचे म्हणलं तरी 60 कोटी झाले. 100 दिले तर 600 कोटी झाले. त्यामुळं आम्ही दादाला सांगितलंय, तुम्ही कसला विचार करू नका, आम्ही आहे तुमच्या मागं. त्यामुळं पद पैसा आपल्याला नकोय. हे सगळं मी पदासाठी नाही तर सर्वसामान्य कुटुंबातल्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळावं यासाठी करतोय, असं जरांगे सांगतात. मला पदाची हाव नाही. माझी जात आणि माझ्या जातीची लेकरं हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे, असं जरांगे नेहमी म्हणत असतात. त्यामुळे जरांगे मॅनेज होणार नाहीत असं बोललं जाते. मंडळी, जरांगे पाटील मॅनेज न होण्यामागचं चौथं कारण आहे त्यांचा आत्मविश्वास आणि स्पष्ट वक्तेपणा. जेव्हा सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करायला आलं होतं, तेव्हा आमची चूक दाखवा, मी आंदोलन गुंडाळतो, या त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यातला आत्मविश्वास आणि ज्या मुद्द्यांवर ते लढत आहेत त्या मुद्द्यांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे हे जाणून येतं. शिवाय कुणाशीही चर्चा करायची म्हटलं तर जरांगे कधीच बंद दाराआड चर्चा करत नाहीत. मी कुठलाच आडपट्टा ठेवत नाहीत असं ते म्हणतात. नेते आले, पुढारी आले, शिष्टमंडळ आलं, मंत्री आले, इतकंच काय तर मुख्यमंत्री सुद्धा आले. पण जरांगेंनी सगळ्यांशी स्टेजवर बसून प्रसारमाध्यमांनी सगळ्या उपस्थित लोकांसमोरच चर्चा केली. समोरासमोर बोलायचं झालंच, पण फोनवर जरी चर्चा करायची वेळ आली तर फोन स्पीकरवर टाकून माईक समोर धरून ते चर्चा करतात. मी काय कोपच्यात बिपच्यात येत नसतो, जे काय असेल ते सगळ्यांसमोर होऊन जाऊ द्या, ही त्यांची रोखठोक भूमिका असते. एकदा तर आलेल्या शिष्टमंडळाला, बरं झालं मी नमुना लागलोय सरकारला, मी काय पैशानं फुटत नाही, 54 लाख नोंदी सापडल्यात, त्यांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या. तुम्ही प्रमाणपत्र दिलं काय आणि नाही दिलं काय, आम्ही मुंबईला येणारच आहे. पण तेवढ्यात तुम्ही मागण्या मान्य केल्या तर ट्रकमधनं गुलाल घेऊन येऊन तुम्हाला डोक्यावर घेऊन मिरवू, आणि नाही दिलं तर तिथं येऊन आझाद मैदानात आंदोलन करू, असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. त्यामुळं अशा स्पष्ट वक्त्या, जे काय असेल ते खुल्लमखुल्ला होऊन जाऊ द्या, अशा जरांगेंच्या स्वभावामुळं ते मॅनेज होणाऱ्यातले नाहीत अशी भूमिका सर्वसामान्यांच्या मनात रुजली गेली. आणि मंडळी, जरांगे आता मॅनेजच होणार नाहीत असं म्हणण्यामागचं 5वं कारण किंवा शक्यता म्हणजे इतक्या मोठ्या समर्थकांसोबत मुंबईला जाणारा हा मोर्चा. मंडळी, जरांगेंनी आपल्या या मराठा आंदोलनामुळं बऱ्याच मोठमोठ्या नेत्यांना डॅमेज केले. आपल्या रोखठोक भूमिकेनं त्यांनी सगळ्या महाराष्ट्रात फिरून मराठा बांधवांना एकजूट करण्याचं काम यशस्वीरित्या पार पाडले. त्यातच आता हे आंदोलन फक्त मराठा समाजापुरतं किंवा विशिष्ट जातीपुरतं मर्यादित न राहता त्याला आता समाजातील सर्वच जाती धर्मातील लोकांनी समर्थन द्यायला सुरुवात केली. आंदोलनातील या 4 दिवसात विविध ठिकाणी मराठा नसणाऱ्या लोकांनी सुद्धा मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना भाकऱ्या भाजी पुरवली होती.
शिवाय नगरजवळच्या बाराबाबळी इथल्या मदरशात जरांगेंच्या मुक्कामाची व्यवस्था केली होती। एवढंच नाही तर मदरशावर भगवा फडकवण्याची विनंती सुद्धा तिथल्या मुस्लिम बांधवांनी मान्य केली आणि मदरशावर भगवा हिरवा झेंडा शेजारी शेजारी लावले गेले। यामुळेच आता या आंदोलनाकडे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने सुद्धा पाहिलं जाऊ लागले। एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार पुण्यात या मोर्चात सहभागी असणाऱ्या आंदोलकांची संख्या जवळपास 2.5 कोटींच्या घरात पोहोचली। एवढ्या मोठ्या संख्येने विश्वास टाकून लोक जरांगेंच्या मागे ताकद लावत आहेत आणि याचं कारण सांगताना राजकीय विश्लेषक बाळासाहेब पवार म्हणतात, मी असं म्हणेन की मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन व्यवस्थितरित्या संपवलं गेलं आणि त्यामुळे मराठा समाजात नेतृत्वाबाबत अस्थिरता होती, पण आता जरांगेंच्या रूपाने त्यांना आश्वासक चेहरा मिळाला असं वाटतंय। मंडळी, मुंबईच्या दिशेने निघताना जरांगेंनी कुटुंबाची भेट घेतली होती, तेव्हा कुटुंबातल्या सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते। त्यांच्या चिमुरड्या लेकरांनी सुद्धा आपले वडील आरक्षण घेऊनच येतील असा विश्वास त्यावेळी व्यक्त केला होता। यासोबतच आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, मी कधीच मॅनेज नाही होणार, मला नको काहीच, मला नेता पण व्हायचं नाहीये, मी एकतर आरक्षण घेऊन येणार, नाहीतर बलिदान जरी गेलं तरी माझा समाज माझ्यासाठी सगळं काही आहे आणि आरक्षण नाही भेटलं आणि काही दगाफटका झाला तरी आंदोलन सोडू नका, असं भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं। मंडळी, एक किरकोळ शरीरयष्टीचा माणूस, एका सामान्य घरातला, एका शेतकरी कुटुंबातला हा माणूस सगळ्या समाजाला आपल्यासोबत घेऊन त्यांच्या हक्कासाठी, मागण्यांसाठी घरदार सोडून फक्त त्यांच्यासाठी झगडतोय। अगदी जाताना रस्त्यात दवाखाने आहेत, त्यामुळे पेशंटना त्रास होऊ शकतो, शिवाय होणारी वाहतूक समस्या लक्षात घेऊन पोलिसांनी जेव्हा जेव्हा जरांगे पाटलांना मार्ग बदलण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी एका क्षणात त्यांची सूचना मान्य केली। अशात त्यांच्या या मोर्चाला अनेक बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न होतोय। ते काही राजकीय नेत्यांशी कनेक्टेड आहेत असा आरोप सुद्धा केला जातोय, त्यांच्यावर अनेक टीका होत आहेत, पण या साऱ्याला झुगारून फक्त लढत राहण्याची भूमिका असणारे जरांगे पाटील सरकारला मॅनेज होणार नाहीत हे आता त्यांच्या बांधवांच्या मनात पक्क झाले। पण मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? सरकार जरांगेंना रोखण्यासाठी आणखीन कोणते डाव आखेल? या डावात जरांगे अडकतील का? मुंबईला जात असलेली मराठा आरक्षण पदयात्रा यशस्वीरित्या मुंबईमध्ये पोहोचेल का? याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच आमच्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।